कृषी विभागाने आताच दिली शेतकऱ्यांसाठी मोठी बंपर बातमी। नुकसान भरपाईची यादी आता शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून पावसाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। याच आधारावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्काळ या ठिकाणी अर्जंट निधी मंजूर करून दिलेला आहे आणि जिल्ह्यांची यादी पण जाहीर झालेली आहे। आता बघा, या जिल्ह्यांची यादी मध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असणार त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला SMS पण येणार आहे, परंतु एक काम करावं लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। बघा, तुमच्या शेती पिकाचे भरपूर नुकसान झालं आहे असं जेव्हा सरकारला कळलं, पंचनामे देखील भरपूर झाले, त्यानंतर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। आता अर्जंट निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक काम करावं लागणार आणि यादी पण आता सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे। चला तर ती यादी देखील पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान भरपाई। राज्यातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 17 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी निधीला आता मंजुरी मिळून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या महत्त्वाच्या माहितीनुसार आताच 5 मिनिटापूर्वी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। बघा, KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तसेच फक्त 17 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला हा निधी मिळणार असे स्पष्टपणे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात आता नुकसान झालेले आहे। या पार्श्वभूमीच्या आधारावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय आता घेतलेला आहे। महत्त्वाचं पाऊल आता उचललेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बाधित झालेल्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी आता निधीला मंजुरी मिळालेली आहे। ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, बघा आता मागे अशी बातमी आली होती की दिवाळीच्या नंतर मदत मिळणार, परंतु तसं नाही। आता टोटल बघा, आज म्हणजे की तुम्हाला जवळपास शेतकरी बांधवांनो 24 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे। बघा, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, काही पात्र शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आहे। आता पात्रता काय आहे ते देखील पाहून घेऊया। परंतु सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे की ते कोणते 17 जिल्हे आहे, ज्या 17 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून म्हणजे की तुम्हाला निधी मिळत आहे। बघा, चला तर ते 17 जिल्हे देखील आपण पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, बघा, जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। या नुकसानीचे पंचनामे आता पूर्ण झालेले आहे। आता शासनाने निधी वितरणास मंजुरी देखील दिलेली आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 17 जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्याला ही मदत मिळणार अशी माहिती सध्या शासनाच्या माध्यमातून आली आहे। जिल्हा अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नुकसानीचा जो अहवाल सादर करण्यात आला होता त्यानुसार निधीची तरतूद आता करण्यात आलेली आहे। म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नुकसान भरपाई मिळत आहे। परंतु शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की आम्हाला नेमकं आता हेक्टरी किती मिळणार ते देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ते जिल्हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला निधी मिळत आहे। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी बांधवांनो, पहिलाच जिल्हा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये 77
43,013 शेतकरी 553 कोटी 48 लाख बघा 82,000 रुपये आता शेतकऱ्यांसाठी पात्र करण्यात आलेले आहे। तसेच परभणी बघा आता परभणीसाठी शेतकरी बांधवांनो 1,51,412 शेतकरी आहेत, तर बघा त्यांच्यासाठी 76 कोटी 91 लाख रुपये आता सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे की बघा आता काहीच तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। त्यानंतर आहे सांगलीमध्ये शेतकरी बांधवांनो बघा 13,475 बघा शेतकरी आहेत, तर 75 कोटी 5,38,000 रुपये शेतकऱ्यांसाठी आता मंजूर करून दिलेले आहे। त्यानंतर आहे बुलढाणा, तर बघा बुलढाण्यामध्ये 8,397 शेतकरी आहेत, तर बघा त्यामधील बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो त्या सर्व शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 80 लाख बघा 86,000 आता पात्र करण्यात आलेले आहे। म्हणजे की त्या शेतकऱ्यांसाठी आता निधी मंजूर होत आहे। आता लगेच आपण पुढला जिल्हा पाहून घेऊया, तर बघा शेतकरी बांधवांनो तो म्हणजे की चंद्रपूर जिल्हा आहे। आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी बघा 13,742 शेतकरी हे पात्र आहेत। म्हणजे की बघा आता या शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 33 लाख रुपये आता मिळत आहे। त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो सोलापूरसाठी 59,110 म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता हे शेतकरी पात्र आहे, या शेतकऱ्याला निधी मिळत आहे। बघा एवढे शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर बघा 5 कोटी 97 लाख 17,000 रुपये या शेतकऱ्यासाठी निधी मंजूर करून दिला। त्यानंतर परभणीमधील बघा 8,117 शेतकरी आहे, त्यांच्यासाठी 5 कोटी 16 लाख बघा 42,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अशी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून आता मिळालेली आहे। त्यानंतर आहे नागपूरमध्ये 7,450 शेतकरी आहेत, बघा त्यांच्यासाठी 3 कोटी 92 लाख 82,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करून देण्यात आला आहे, असं शासनाने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की आता शासनाने निधी मंजूर करून दिला आहे। त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा बघा 266 शेतकरी यामध्ये आहे, त्याच्यासाठी फक्त 22,02,000 रुपये देण्यात येत आहे, असं या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। आता अकोला जिल्ह्यामध्ये 14,041 बघा शेतकरी राहतात, बघा त्या शेतकऱ्याला 1 कोटी 99 लाख बघा 68,000 रुपये त्यांना मिळत आहे। त्यानंतर आहे हिंगोलीमध्ये बघा आता 395 शेतकरी आणि बघा जो काय निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे 18,28,000 रुपये। बघा पुढचा जो काय जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा 560 शेतकरी या ठिकाणी आहेत, तर त्यांच्यासाठी 12,96,000 रुपये इतका निधी मंजूर करून दिला। त्यानंतर पुढचा जो काय जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 335 शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांना 12,63,000 रुपये असा निधी मंजूर करून दिलेला आहे। त्यानंतर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी बांधवांनो पुढील जो काय जिल्हा आहे तो आहे रायगडमध्ये 980 शेतकरी आहे, त्यांना फक्त 11,81,000 रुपये असा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतर आहे सांगली जो काय आहे सांगली जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी 157 शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांना फक्त 6,83,000 रुपये एवढा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे। बऱ्याच दिवसापासून तर काय निधीच मंजूर या ठिकाणी केलेला नव्हता, परंतु आता निधी तरी मंजूर झालेला आहे। म्हणजे की बघा येत्या काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये 8 बघा आता या ठिकाणी वर्धा जो काय जिल्हा आहे त्या वर्धा जिल्ह्यामध्ये आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळत आहे। बघा 821 या ठिकाणी शेतकरी आहे, बघा त्यांना 41 लाख बघा 45,000 रुपये मिळत आहे। त्यानंतर आहे सातारामध्ये 142 शेतकरी आहेत, त्यांना 3,23,000 रुपये मिळत आहे। पुढचा जो काय अंतिम जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 872 शेतकरी आहेत। आता एकूण जे काय रक्कम आहे ती 60,11,000 रुपये अशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यात येत आहे, असं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की
आता शेतकऱ्यांच्या नावावर किती रक्कम मिळणार आहे बघा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजत आहे. बघा आता हेक्टरी किती मिळणार, तर शेतकरी बांधवांनो हेक्टरी ही पिकांवर अवलंबून आहे, जमिनीवर अवलंबून आहे, तुमच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. तुमचं किती नुकसान झालं याच्यावर नुकसान भरपाई आता तुम्हाला मिळणार आहे. तर बघा हेक्टरी 8,500 रुपयांपासून तर 27,000 रुपयापर्यंत असे मिळणार, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा आता जे काय कोरडाऊ शेतकरी आहे, बघा जे काय कोरडाऊ शेतकऱ्याला जवळपास 8,500 रुपये अशी या ठिकाणी हेक्टरी रक्कम मिळणार. बघा फळबाग जे काय शेतकरी आहे याला 17,500 रुपये अशी या ठिकाणी रक्कम मिळणार. बघा बहुवार्षिक पिकं यांना या ठिकाणी 27,000 रुपये अशी या ठिकाणी मदत मिळणार शेतकरी बांधवांनो. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काही असे कामे आहे जी तुम्हाला करावी लागणार, नंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असे महत्त्वाची माहिती शासनाने या ठिकाणी दिली आहे. बघा तुमची जर KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी आता निधी मिळत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मदतीच्या वितरणासाठी शेतकऱ्याने KYC प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे की बघा तुम्ही तुमची KYC करून घ्या. बघा आणि तलाठी आणि कृषी विभागाने बघा आता गोळा केलेला डेटा जिल्हा परिषदाकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हे निधी बघा आता या ठिकाणी हा जो काय सर्व निधी आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. सर्वांच्या सह्या झालेल्या आहे, सर्व काही झालेलं आहे. बघा प्रशासनाने आता सर्व माहिती दिलेली आहे, म्हणजे की रक्कम थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ही सर्व प्रक्रिया शेतकरी बांधवांनो आताच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी मिळत आहे. ही सर्व प्रक्रिया लवकर करण्यात आली आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. यादी जाहीर झाली, यादी आपण पाहिली, तुम्ही KYC केली असेल तर लगेच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात महत्त्वाची बंपर बातमी. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.